मी दुखावले गेले आहे कारण आणि हा राग व्यक्त करण्याची मला भीती वाटते कारण हे तिन्ही म्हणायचं आणि त्याच्यापुढं तुमच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात जी काही कारण आहे ते कारण तिथं सांगायचं. हा मनव्यायाम आणि मिरर वर्क एक्सरसाइज कदाचित तुम्हाला अनेक वेळा करावा लागेल. एकदा केल्याने हे होणार नाही. खरं तर करावा लागेल तरच खऱ्या अर्थाने आणि पूर्णपणे मनातील सर्व राग संतापापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि खरोखर शांत वाटेल. तुम्हाला कदाचित एखाद्याच्या समस्येवर किंवा मुद्द्यावर काम करावं लागेल. कदाचित अनेक वेळा करावं लागेल. तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. म्हणजे तुम्हाला जो इतक्या दिवसाचा राग तुम्ही आतमध्ये घेऊन बसला आहात त्याच्यावर काम करायला ते एका दिवसात नाही जाणार आहे. त्याच्यावर सारखं काम करावं लागणार आहे आणि ते करायचं आहे. आपण जोपर्यंत नाही जात तोपर्यंत ते काम करायचं आणि स्वतःला सांगायचं आहे मी यापासून मुक्त झालेली आहे. थँक्यू युनिव्हर्स. म्हणजे आपोआप युनिव्हर्स तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये आणणार आहे आणि ते तुमच्याकडून होणार आहे. ओके, चला तर इथं होता मिरर वर्क एक्सरसाइज. आता कृतीमध्ये काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आयुष्यातील बहुतेक काळ तुम्ही रागात आणि संतापातच काढलेला आहे का? हो असेल तर हो लिहायचं, नाही असेल तर नाही. या रागाच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहा. मी सतत संतापग्रस्त राहण्याची निवड का करते? मी असं का करते की ज्यामुळे संतापग्रस्त राहीन? अशा घटना, परिस्थिती एकामागून एक निर्माण होतच राहतात का? मी अजून कुणाला शिक्षा देत राहतेय? माझ्या व्यक्तिमत्वातून असं काय प्रक्षेपित होत राहतं ज्यामुळे मला राग, चिडचिड असणारी माणसं मी आकर्षित करते किंवा मला संताप येईल असं वागण्याची गरज माझ्या मनात निर्माण होते? म्हणजे तुम्ही जे व्यक्त करताय तेच तुम्ही तसे लोक आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे तशी व्यक्ती, तशी परिस्थिती का माझ्या आयुष्यात आली, ह्याचा अर्थ कुठंतरी आतमध्ये अजून मी त्या गोष्टीचा विचार करतेय हे पटकन लक्षात आलं पाहिजे आता तुमच्या. तर त्यावेळेस आपल्याला माहीत आहे काय काय करायचं. ग्रॅटिट्यूड कंपल्सरी आहे त्यावेळेस, की जी जशी आहे तशी स्वीकारायचं. ती तिच्या ठिकाणी योग्य आहे, मी माझ्या ठिकाणी योग्य आहे, मला तिचा काही त्रास नाही, मला काही तिच्याबद्दल काही नकारात्मक विचार नाहीत, हे स्वतःला बोलायचं. हे जेव्हा तुम्ही बोलाल किंवा दुसरी, त्यावेळेस तुम्ही असंही करू शकता की त्या गोष्टीकडे लक्ष न देता अशी गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा की जी आपल्याला, ही सवय लावावी लागेल की आपल्या आयुष्यामध्ये छान झालेली गोष्ट, एखादी गोष्ट कोणी तुम्हाला चांगली म्हटली आहे, तुमच्या हातून चांगलं झालं आहे, तुम्हाला कोणी ॲप्रिशिएशन दिलं आहे, तुमचं कौतुक केलं आहे, तुमचा कुठं नंबर आला आहे, तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली आहे, ती आठवायची त्यावेळेस पटकन. म्हणजे हे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारायची किंवा पटकन स्वतःला आनंद मिळेल ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी हे होतं की पटकन आपण त्या निगेटिव्ह विचारातनं डायव्हर्ट होतं. कारण आपल्या आयुष्यातील आनंदित गोष्टी आपल्याला माहीत असतात ना, त्यामुळे ते आपल्याला पटकन आठवू शकतात. तर त्या आठवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. तर ह्या दोन्ही गोष्टीमुळेही आपण त्या परिस्थितीतून पटकन बाहेर येऊ शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आणि स्वतःला त्यावेळेस नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. चला, या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे तुम्ही. दुसरं, आता स्वतःला पुढील प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरे लिहून काढा. मला नेमकं काय हवंय? कशामुळे मी सुखी आणि आनंदी होतोय?
स्वतःला सुखी आणि आनंदात ठेवण्यासाठी मी काय काय करू शकते. बघा, मी आत्ता तेच म्हटलं की पटकन स्वतःला आनंद मिळण्यासाठी काय करू शकते, किंवा मी आधी माझ्या आयुष्यामध्ये जे आनंदी गोष्ट झालेली आहे त्याच्यासाठी मी त्यावेळेस काय केलं होतं ते आठवले की तुम्हाला परत वाटेल की अच्छा ते मी आता करू शकते, मला आता ते करायला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात येईल. तर आधीचे पण आठवायचे आणि आत्ता पण आपण काय करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करायचा. काही तुम्हाला मुलांबद्दल खेळायला आवडेल, बोलायला आवडत असेल, त्यांच्यासाठी एखादी ॲक्टिव्हिटी काय करायला आवडत असेल, स्वतःसाठी काय करायला आवडत असेल, ते करण्याचा प्रयत्न करायचा. कारण स्वतःचा आनंद मिळण्यासाठी काय करायला पाहिजे हाच जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल ना, तेव्हा तुम्हाला कळणार नाही की काय करू शकते मी आता स्वतःच्या आनंदासाठी. कारण स्वतःला आनंद कशात आहे ह्याच गोष्टी अजून आपल्याला माहीतच नाही आहेत. ह्या गोष्टी केल्याने मला आनंद मिळतो हे माहीतच नाही आहे. कारण हे की आपण लहानपणापासून फक्त ते निगेटिव्ह काय घेत आलेलं आहे की ह्याच्यामुळं मला राग येतो, ह्याच्यामुळं मला संताप येतो, तिने अशी वागलं की हे होतं, तिने तसं वागलं की हे होतं, कोणी माझं ऐकतच नाही, कोणी मला हेच करत नाही, हेच घेऊन बसलेलं आहे. त्यामुळे आनंदासाठी काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे खूप मोठी गोष्ट काही करायची नाही आपल्याला, इथं छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. ठीक आहे, एखाद्या वेळेस बाहेर कुठं गेलं, एखादी छोटी गोष्ट काहीतरी आवडली, ठीक आहे, एखादं फूल घेऊन या स्वतःसाठी, एखादी छोटी क्लिप आणा, काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ज्याच्यात तुम्हाला आनंद मिळेल ती गोष्ट तुम्ही करू शकता. फिरून यायचं, फिरून या. मुलं जिथं खेळतात ते बघायला आवडतं ते बघायला जा, कधी गार्डनमध्ये जा. तर ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे. ह्यालाच आपण मनव्यायाम म्हणतो, म्हणजे मनासाठीचा व्यायाम. शरीरासाठीचा व्यायाम तर करतो आपण रोज, पण मनासाठीचा व्यायाम करणंही इम्पॉर्टंट असतं. त्याच्याकडे कधी लक्षच देत नाही आपण, कारण ते कधी आपल्याला शिकवलंच गेलेलं नाही आहे लहानपणापासून. फक्त आपल्याला शरीराबद्दल माहीत आहे, पण मनाबद्दल कधी कळण्याचा प्रयत्नच नाही केलेला आणि कधी समजून पण नाही घेतलेला आपण. पण ते आज समजायचं आपल्याला. छोटी छोटी गोष्ट करायची. ठीक आहे, थोडंसं रिलॅक्स राहायला, एकांतात कुठंतरी बसायला 1-10 मिनटं आपल्याला आवडत असेल, त्याच्याने आनंद मिळत, ते करा. एखादा व्हिडिओ काय मोटिवेशनल असेल, त्यांना कुणी काही यूट्यूबवर रीलवर जास्त काही बघायची सवय असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांच्या बायोग्राफी ऐकत जा. मी तर सांगेन ते ती सवय लावा स्वतःला, बायोग्राफी ऐकायची. मला सांगा किती जणांना मी त्या दिवशी उषा उत्तुपचा व्हिडिओ पाहायला सांगितला होता, किती जणांनी पाहिला का? सुप्रिया मॅम, रोहिणी मॅम, स्मिता मॅम, विद्या मॅम पाहिला? टेडेक्सवरती उषा उत्तुपचं स्पीच होतं, ते मी पाहायला सांगितलं होतं. पाहिलं? नाही मॅम, माहित नव्हतं. तुम्ही नव्हता का त्या दिवशी जॉईन झाला? नव्हते. ओके, ठीक आहे. तो पाहिला नसेल तर आज पाहायचा आहे. टेडेक्स टाकायचं. हां, यूट्यूबवर टेडेक्स टॉक टाकायचं, किंवा मी तुम्हाला पाठवेन पाहिजे. टेडेक्स टॉक टाकायचं आणि त्याच्यापुढं उषा उत्तुप लिहायचं. बायोग्राफी बघायची ना? हां, बायोग्राफी नाही आहे ती, त्यांनी त्यांच्या लाईफमधलं सांगितलेलं 20 मिनिटाचं स्पीच आहे. बायोग्राफी नंतर बघा, पण ते त्यांनी त्यांच्या विकनेसला कसं स्ट्रेंथमध्ये बदललं ते त्यांनी तिथं सांगितलं. खूप 20च मिनिटाचं आहे ते, पण इतकं इफेक्टिव्ह आहे. हो, बघते. येस, बघा, सगळ्यांनी बघा. आज रोहिणी मॅम, सगळ्यांनी बघा. मी पाहिजे तर त्याचं हे पाठवते तुम्हाला. चला, तर आजचा आहे आपला आता 3रा प्रश्न राहिला अजून. स्वतःबद्दल खूप छान वाटेल अशी जागा मनात निर्माण करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता याचा विचार करा.
कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदाचा आणि सकारात्मक होईल ते शोधून काढा. कारण आपण प्रत्येक वेळेस आयुष्याला काय हे करत असतो, निगेटिव्हिटी देत असतो. माझ्याच आयुष्यात हे व्हायचं होतं का, माझ्याच आयुष्यात असे माणसं आले, माझ्याच आयुष्यात असे रिलेशन आले, माझ्याच आयुष्यात पाहिजे तितका पैसा नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. हे तुम्ही निगेटिव्ह देताय म्हणून तुम्ही तेच अट्रॅक्ट करताय. हे बोलणं बंद करायचं आहे आजपासून. एकही निगेटिव्ह गोष्ट कोणत्याही तुमच्या लाईफमधल्या गोष्टीला द्यायची नाही. आली पटकन तर त्याला पटकन सकारात्मक स्वयंसूचनामध्ये बदल करायचा आहे किंवा ग्रॅटिट्यूड फील करायचं. आपल्याला माहीत आहे काय करायचं आहे, ते पटकन मनात आणायचं. थँक्यू, ठीक आहे, जसं आहे तसं रिलेशन छानच आहे माझं. कारण त्या एका गोष्टीला, त्या एका रिलेशनला घेऊन बसायचं नाही आहे मला, कारण बाकीचे रिलेशन खूप छान आहेत माझ्या आयुष्यामधले, त्याबद्दल थँक्यू. हे पटकन स्वतःला सांगायचं इथं. ठीक आहे, आत्ता पैसा नाही आहे माझ्याकडं तितका जास्त, पण आत्ता मला त्याची जी गरज आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी तितका मला पुरेसा आहे आणि तो माझ्याकडं आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि नंतरही माझ्याकडे जेव्हा मला गरज असेल तेव्हा तो आलेलाच आहे, त्याबद्दल थँक्यू. हे सकारात्मक विचार तुम्हाला सारखं बोलावे लागतील, करावे लागतील. तसं ॲक्टमध्ये तुमच्या दिसलं पाहिजे, ते फिलिंग तुमच्या आतून आलं पाहिजे, मनातून, तर ते काम होणार आहे. इथं सगळं काम भावनेवरती आहे, विचारांवरती आहे. भावना आणि विचार इम्पॉर्टंट आहेत. या दोन गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला. भावना आणि विचार खूप महत्त्वाच्या आहेत. चला, तर तुम्हाला आयुष्याबद्दल जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायला सुरुवात करायची आहे. जे की आपण मॅजिकमध्ये म्हणतो की आपल्याला जे काही मिळालेले आहेत वरदान, त्याच्याबद्दल थँक्यू म्हणतो आपण. तेच आज करायचं. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींमुळे आनंद मिळेल, समाधान मिळेल. अच्छा, ह्या गोष्टी आहेत माझ्याकडं, त्यांच्याकडं त्या पण नाही आहेत, माझ्याकडं हे तरी आहे, थँक्यू. आपोआप ते तुम्हाला आठवायला लागेल. मग जेव्हा तुम्ही याला सवय लागाल पॉझिटिव्ह विचार करण्याची, तर आपोआप ते आठवायला लागतं. चला, आजचा हृदयस्थ विचार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हा. आनंदी राहणं हा माझा हक्क आहे. आपण इथं जन्मसिद्ध हक्क आहे असंही म्हणलं तरी चालेल, कारण मॅजिकमध्ये आपण सांगतोच नेहमी आनंदी राहणं. हृदयावरती हात ठेवून म्हणायचं आहे, आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे किंवा हक्क आहे. आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आनंदी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जीवन सरळ, साधं, सोपं असतं. आपल्या मनातील विचार आणि भावना आपण आयुष्यातील अनुभवांची निर्मिती करत असतो. आपले विचारच अस्तित्व धारण करून जीवनात तसे अनुभव आणत असतात. आपण आपल्या आयुष्याबद्दल जे घडलं किंवा घडत आहे अशी श्रद्धा आणि विश्वास बाळगत असतो आणि त्याच गोष्टी आपण सत्यात आणत असतो किंवा आयुष्यात त्या घडत असतात. खरं तर विचार म्हणजे एकत्र गुंफलेले काही शब्दच. विचार म्हणजे काय आहे, जे सेंटेन्स तयार करतो, काय करतो, म्हणजे ते शब्दच आहेत आपले. त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो, ते आपण त्यांना लावत असतो. स्वतः जो त्या शब्दाला अर्थ बहाल करतो, त्या विचारातील नकारात्मक संदेशावर मन एकाग्र करून आपण त्या विचारांना सार्थ करत असतो. ते शब्द असतात, त्या शब्दांना आपण इम्पॉर्टन्स देतो, त्याला फील करतो, ते करण्याचा तसा प्रयत्न करतो, ते सारखं सारखं विचार करतो आणि त्याला आयुष्यात आपल्या डोळ्यासमोर आपण त्याला सार्थ बनवतो. तर ते माहीत आहे आपल्याला, नकारात्मक विचारही तसंच होतात आणि सकारात्मक विचारही तसेच होतात. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, सकारात्मक विचार करायचे.
आणि ते आपल्या अस्तित्वात येतात. मनातील भावनांचं आपण काय करतो हे महत्त्वाचं असतं. आपल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. आपण त्या भावनांनुसारच कृती करणार असतो. आपण इतरांना शिक्षा देणार आहोत का? दुःख, एकाकीपण, अपराधी वाटणं, राग, भीती या सर्व सहज आणि नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या नेहमीच्या सर्वसाधारण भावना आहेत. त्याला इतकं घेऊन बसायचं नाही आहे. त्या जितक्या सहज आल्या तितक्या सहज सोडून द्यायच्या आहेत त्या. आपण काय करतो ते घेऊन बसतो. मला भीतीच वाटते, मला भीतीच वाटते, मला हेच वाटते, मला खूप रागच आला, मला नेहमी रागच येतो, मला नेहमी रागच येतो. काय म्हणण्याची गरज आहे? मला नेहमी आनंद वाटतो म्हणता का तुम्ही? किती वेळेस म्हटलं आयुष्यात आत्तापर्यंत की मला नेहमी मी नेहमी आनंदी असते, मला नेहमी आनंद वाटतो. म्हटलंय का कधी? आजपासून म्हणायचं. कारण आपल्याला माहीत आहे की हे विश्व आपल्याला तेच देतं जे आपण इथं विचार करतो, तेच ते तथास्तु म्हणतं. तर आपण काय विचार करून आपल्याला तथास्तु घ्यायचं हे आपल्या हातात आहे. आपण जेव्हा आपल्या भावनांचा ताबा घेऊन मनावर वर्चस्व गाजवतो तेव्हा मात्र आयुष्य ही एक युद्धभूमी बनते. त्याला आपण चांगलं हे देत नाही. ते जे करतंय ते त्याच्यावरती आपलं सगळं चाललेलं असतं. तेव्हा मग ते युद्धभूमी बनते. मिरर वर्क, आत्मप्रेम आणि सकारात्मक स्वयंसूचना या 3 गोष्टी करता तेव्हा तुम्ही मनशक्ती इतकी सक्षम आणि सबळ होते की ती तुमच्या मनातील त्या वेळच्या कोणत्याही चिंतेवर मात करू शकते. बघा काय म्हणले त्याने. मिरर वर्क करा म्हणजे आरशामध्ये जाऊन बोला. आत्मप्रेम म्हणजे स्वतःवरती प्रेम करा. आणि सकारात्मक स्वयंसूचना स्वतःला द्या. या 3 गोष्टी आपल्याला जेव्हा राग येईल, जेव्हा चिंता वाटेल, जेव्हा कुठंतरी काहीतरी धुसमटतंय आतमध्ये, तेव्हा ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस तुम्हाला जे आठवेल, पटकन एखादी सकारात्मक सूचना आठवली तर ती द्यायची पटकन मांडली. भावनिक जगात प्रसन्नता आणि शांती या गोष्टींना तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला खरोखरच वाटतंय का? जर तुम्ही स्वतःला वाटत नसेल तरीही तुम्ही स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे जाणीवपूर्वक. तर त्यासाठी स्वयंसूचना घ्यायची आपल्याला. आनंदी राहण्यास मी पात्र आणि लायक आहे. यापासून मला वंचित करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मी त्याग करीत आहे आणि आनंदी राहणं हा माझा हक्क आहे. आनंदी राहण्यास मी पात्र आणि लायक आहे. यापासून मला वंचित करणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा मी त्याग करीत आहे. आनंदी राहणं हा माझा हक्क आहे. आनंदी राहण्यास मी पात्र आणि लायक आहे. यापासून मला वंचित करणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा मी त्याग करत आहे आणि आनंदी राहणं हा माझा हक्क आहे. तर यातले 2 वाक्य जरी तुमच्या लक्षात राहिली तरी चालतं. आणि ही इझी आहे. आनंदी राहण्यासाठी मी पात्र आणि लायक आहे आणि आनंद राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बस इतके 2च वाक्य लक्षात ठेवायचे. आनंदी राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मग बघा तुम्हाला कसं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसायला लागतात. तर हा होता हृदयाचा विचार. आजचं ध्यानतंत्र इझी आहे. आपण विना म्युझिकचं आज ऐकूया कारण इम्पॉर्टंट आहे ते. ध्यानतंत्र लक्ष द्यायचं आहे. संजीवक प्रकाश. तुमच्या हृदयात खोलवर पहा. हृदयातील तेजस्वी प्रखर चमकणाऱ्या बिंदूचा शोध घ्या. तो खूप सुंदर रंग आहे. तो प्रेम आणि संजीवक शक्तीचा केंद्रबिंदू आहे. हा बिंदू स्पंदन पावतो आहे. त्याचं सूक्ष्म निरीक्षण करा.
स्पंदन होताना तो विकसित आणि विस्तारत जात आहे. तुमचं हृदय संपूर्ण भरून जाईपर्यंत हा प्रकाश तुमच्या शरीरात पसरत जात आहे. तुमच्या शिरस्थळी आणि हातापायांच्या बोटांच्या टोकांपर्यंत या सुंदर, तेजस्वी, रंगीत प्रकाशाने तुम्ही चमकत आहात. प्रेम आणि संजीवक शक्तीच्या प्रकाशाने निथळत आहात, झगमगत आहात. तुमचं संपूर्ण शरीर या प्रकाशाने स्पंदन पावत आहे, चमकत आहे. स्वतःला सांगा, माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मी अधिकाधिक आरोग्यवान, स्वस्थ, निरोगी होत आहे. कल्पना करा आणि अनुभवा की हा प्रकाश तुमचं संपूर्ण शरीर स्वच्छ करत आहे, सर्व आजार नष्ट करत आहे, शरीर पूर्ववत आरोग्य स्थितीत येत आहे. आता अशी कल्पना करा की तुमच्या शरीरातून ही संजीवक शक्ती सर्व दिशांनी प्रक्षेपित होत आहे आणि ज्या कुणाला गरज आहे त्या प्रत्येकाला ती मिळत आहे. केवढी महान सुवर्ण संधी आहे ही. तुमच्यातील प्रेम, प्रकाश, संजीवक शक्ती इतरांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही ती त्यांना प्रदान करत आहात, वाटत आहात. हा संजीवक प्रकाश आता तुमच्या तेजस्वी शरीरातून हॉस्पिटल्स, उपहारगृह, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मनोरुग्णालय, कारागृह, तुरुंग, झोपडपट्टी, गरिबांची वस्ती आणि इतर ज्या अनेक संस्थांपर्यंत पोचत आहे, पसरत आहे. जेथे जेथे निराशा, दुःख, दुर्दशा, आजार आहे आणि तिथे आशा, शांती, आरोग्य, सुख, स्वास्थ्य, आत्मज्ञानाची गरज आहे. तुम्ही ज्या शहरात राहता तेथील घराघरात हा प्रकाश पोचत आहे, पसरत आहे. प्रत्येक घर या संजीवक प्रकाशाने आणि प्रेमाने उजळत आहे. जेथे जेथे दुःख आणि वेदना, त्रास आहे तेथे तेथे हा प्रकाश, प्रेम आणि संजीवक शक्ती पोचत आहे आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सर्वांना स्वास्थ्य आणि सुख, शांती मिळत आहे. जगातील अशी जागा शोधा जिथे संजीवक शक्तीची मदत करणं तुम्हाला आवडेल. ही जागा कदाचित तुमच्या अगदी जवळचीच असेल किंवा दूरची देखील असेल. या स्थानी तुमचं प्रेम, प्रकाश, संजीवक शक्ती एकाग्र करा आणि अनुभवा. आता तिथे सुख, शांती, सौभाग्य, समतोल, सुसंगती, सुसंवाद प्रस्थापित झाला आहे. या गोष्टींनी युक्त होऊन त्या स्थानाला पूर्वत्व आल्याचे अनुभवा. तुम्ही निवड केलेल्या या स्थानी प्रेम, प्रकाश, संजीवक शक्ती पाठवण्यासाठी दिवसातील काही क्षण जरूर द्या. जे आपण देतो ते अनेक पटीने आपल्याकडे परत येतं. म्हणून प्रेम द्या आणि हे असंच आहे आणि हे असंच असतं. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.